मित्रांनो, आजच फर्स्ट इयरचा 24 आणि 19 दोन्ही पॅटर्नचा M1चा पेपर झाला। जसा मी पॅटर्न दिला होता तुम्ही व्हिडिओ बघू शकता, M1चा तसाच पेपर आलाय, पण 19 पॅटर्नचा अगदी सोपा पेपर आलेला आणि 24 पॅटर्नचा थोडा टफ पेपर आला होता। सो मित्रांनो, रिझल्ट काही असो, आपण फेल हो पास हो, तरी तुम्ही पास होऊ शकता। M1 मध्ये पेपर लिहिला असेल तर गॅरंटेड पास होऊ शकता। कसं ते आता मी इथे एक्सप्लेन करणार आहे। मित्रांनो, तत्पूर्वी सांगून देतो, आता पुढचा पेपर आहे फिजिक्सचा। फिजिक्सच्या पेपरची रिलेटेड ऑलरेडी दुपारी आम्ही पेपर पॅटर्नचे व्हिडिओ दिले दोन्ही पॅटर्नसाठी 19 आणि 24। आज रात्री व्हिडिओ, उद्या पण 2 पेपर सोल्युशन आणि कशाचं पेपर सोडवायचे रिगार्डिंग फिजिक्सचे व्हिडिओ येणार आहे, ते बघा। तसा अभ्यास करा, जसं M1 पण पॅटर्न तसाच आला, तसेच पेपर आले, तेच क्वेश्चन आले, त्याच पद्धतीने फिजिक्स पण क्लिअर होईल। मित्रांनो, आपला जो M1 होता, आता जो पेपर झाला, बरोबर। सो या पेपरमध्ये तुम्ही लिहिला, अपेक्षेपेक्षा खराब गेला किंवा वाटतंय बॅकलॉग आलाय, आता टेन्शन आलंय, मग पुढचे पेपर देऊ नको, कोमात गेले, असं करू नका। बघा, या पेपरमध्ये तुम्ही ऍटलीस्ट M1च्या ऍटलीस्ट पास तर होऊ शकता। कसं काय असतं, पहिला पेपर जरी अवघड गेला तरी पुढचे पेपर हे जर तुम्ही स्कोरिंगवर काढले, पुढच्या पेपरला तुमचा जर ऍव्हरेज मार्क चांगले असले, तर तुम्हाला M1च्या या पेपरला कोंडो भेटू शकतो, ग्रेस भेटू शकतो। लक्षात ठेवा, ही सेकंड सेमिस्टर आहे आणि सेकंड सेमिस्टरला नेहमी कोंडो किंवा ग्रेस भेटतो। याच्या रिगार्डिंग पण डिटेल व्हिडिओ बघा, साईडला तुम्हाला दिसत असेल, ही डिटेल व्हिडिओ पण मी दिली आहे। ही व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता। सो घाबरू नका, जरी M1 अवघड गेला, बॅकलॉगचं टेन्शन आलं तरी घाबरू नका। पुढचे पेपर एकदम बेस लेवलला द्या, पुढचे पेपर भारी मार्कावर काढा, ऑटोमॅटिक तुम्हाला 10-1 मार्कापर्यंत ग्रेस असते। त्या ग्रेस सिस्टीम मध्ये तुम्ही आले, ऍव्हरेज मार्क चांगले आले, तर ग्रेस भेटून तुमचा M1 क्लिअर होऊन जाईल। क्लिअर मित्रांनो, सो डोंट वरी अबाउट इट। आणि मी पुन्हा एकदा सांगेल, आता M1चं झालं, फिजिक्स झालं, तरी तुम्हाला एक दिवसात विषय काढायचे असतील, 19 पॅटर्न असेल किंवा 24 असेल, सो गोल्डनला विषय असतील तरी वेळ घालू नका, किंवा आता विषय आहे, एक दिवस जरी आहे तरी तुम्ही पर्पल ऍट सबस्क्रिप्शन घेऊन तुम्ही एका दिवसात विषय काढू शकता। सबस्क्रिप्शन वरती काय करायचं, पेपर पॅटर्न हाऊ टू पास हे 2-3 व्हिडिओ आधी बघून घ्यायचे, तिथे दिले आहेत, त्याच्यातलेच व्हिडिओ करायचे। सॉल्व पेपर आहे, IMP क्वेश्चन आहे, तेवढंच करायचं। हार्डली एक दीड दिवसात सुद्धा तुम्ही पास होऊ शकता। व्हॅल्युएबल कॉन्टेंट आपल्या ऍपवर आहे, त्याच्यावरून अभ्यास करा, तुमचे पुढचे पेपर क्लिअर करा। थँक्यू।